विधान भवनात काल कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळातील दालनात भेट झाली. या भेटीचा फोटो एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच आता संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. साहेब, काल विधान भवनात आणखी एक घटना घडली. शरद पवार हे सीमा प्रश्नासंदर्भात बैठकीला आले होते. त्या बैठकीनंतर शरद पवारांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात पक्षाची बैठक घेतली. त्यांच्या स्वतःच्या पक्षाची बैठक, ज्याला आमदार खासदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून शरद पवारांचं आपल्या दालनात स्वागत केलं. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत. पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, का अख्खं विधान भवन ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वायवी चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. राऊतसाहेब, तुमचं खूप लोडेड विधान आहे. या आधीही शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर अनेक स्तरावर प्रश्नचिन्ह किंवा टीका झालेली आहे. प्रश्न मला असं विचारायचं, त्यांना पहिल्यांदा म्हणजे तुम्ही त्यांचे इतके निकटवर्ती आहे ना, तुम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये पवार आणि तुम्ही बघा, आमचं तुमच्याकडून हे विधान येते म्हणजे नक्कीच तुम्ही स्वतः, तुमचा पक्ष, उद्धव ठाकरे हे काल पवारांनी जी कृती केली त्यामुळे दुखावलेले दिसतात. सगळेच दुखावलेले असतील. आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली, हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, हे काही पहिल्यांदा होत नाहीये. शरद पवार यांनी या आधीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी जाऊन बैठक केली होती. त्यावेळेस अदानीचे अधिकारी तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना हे अनेकदा करतात. मुख्यमंत्र्यांना भेटणं पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने, ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं मानत नाही. राज्याच्या प्रश्नाविषयी कालची बैठक विधान भवनात जे माननीय पवार साहेब आले, ते सीमा प्रश्नासंदर्भात एक महत्वाची बैठक होती, त्यासाठी ते आले. खरं म्हणजे ती सीमा प्रश्नाच्या बैठकीत काय घडलं हे बाहेर आलं नाही. सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं मला सांगा ना तुम्ही. आम्ही त्यातली एक पार्टी आहोत. शिवसेना ही या चळवळीतली, या संघर्षातली एक महत्वाची पार्टी आहे. काय चर्चा झाली तिथे? आपले वकील का उपस्थित राहत नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये? किती वर्ष झाली हा खटला प्रलंबित आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी किती जाणीव आहे की मराठी माणूस तिथे जो हाल अपेष्टा भोगतोय त्यातून तोडगा निघावा, यासाठी त्यांची काय भूमिका आहे आणि काय चर्चा झाली? तुम्ही पुढल्या बैठकीला काय तारीख दिलीत आणि परत एक बैठक तारीख घेताय का? सीमा प्रश्नाच्या बैठकीपुरतं शरद पवारांचं विधान भवनात येणं आम्ही, बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे.
पण एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी आहे. नाही, पण राऊतसाहेब, ही जी कृती आहे, अलीकडच्या काळात शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या बाबतीत अनेक चर्चा असतात की अजित पवारांचा पक्ष आणि त्यांचा पक्ष विलिनीकरण होणार. एक चर्चा अशी असते की पवारांचा पक्ष हा एनडीए बरोबर जाणार. असं सगळं सुरू असताना काही आमदार, त्यांच्या पक्षाचे खासदार या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात होते, पण रोहित पवार हे त्या बैठकीला गेले नाहीत. त्यांचं असं म्हणणं होतं की काही झालं तरी आमचा पक्ष शरद पवार हे एनडीए बरोबर जाणार नाही. पण ही जी कालची कृती आहे पवारांची, तुम्हाला असं वाटतं का? ते एनडीए बरोबर जाणार नाहीत हे मी खात्रीनं सांगतो. सामनात तसा मी अग्रलेख पण लिहिलेला आहे. शरद पवारांच्या विचारधारेविषयी शंका घेण्याचं मला कारण नाही, मी त्यांना फार जवळून पाहतो. पण कालच्या कृतीविषयी मात्र शिवसेना ही, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की अस्वस्थ झाली, की ह्या गोष्टीची या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तुमच्या पक्षाची गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो, बंडखोरी वगैरे म्हणत नाही, ही गद्दारीच आहे. मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करता? आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना. आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते? ते का यशवंतराव चव्हाण आहेत का? एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का, की शंकरराव चव्हाण आहेत का, की वसंतराव दादा पाटील आहेत का, की वसंतराव नाईक आहेत, की विलासराव देशमुख आहेत, की मनोहर जोशी आहेत, की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही कोणीही अशा प्रकारचे बैठक? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे. गद्दारी ही गद्दारी आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षात झालेल्या गद्दारीवर मी त्याच केशाने बोलतो. लक्षात घ्या, गद्दारांना माफी नाही, तरच ह्या महाराष्ट्राला लागलेली गद्दारीची कीड दूर होईल. जर मोठे नेते गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले तर या राज्याची बदनामी होणारच. नाही, पण राऊतसाहेब, या सगळ्या प्रकरणात तुम्ही म्हणतात तुमचं पक्षाचं मन दुखावलं गेलं आहे. पुढच्या काळात हाच विषय घेऊन शरद पवारांशी तुम्ही बोलणार आहात, 100% चर्चा करणार आहात? माननीय पवार साहेबांशी मी कधीही बोलू शकतो. माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांचे माझ्यावरती प्रेम आहे. तरीही हा जो एक विषय आहे, हा विषय आमच्यासाठी पक्ष म्हणून गंभीर आहे. हा पक्ष म्हणून गंभीर आहे. आम्ही तुमच्या पक्षातल्या गद्दारांना कधी प्रतिष्ठा देणार नाही. ज्यांनी तुमच्याशी गद्दारी बेईमानी केली आहे, आम्ही त्यांच्या दालनात, त्यांच्या छताखाली जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेणार नाही, हे आत्ता सांगतो.